महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पोलीस प्रशासनाचा सुस्त कारभार, नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण, शहरात वाढतं चोरीचा सुळसुळाट, पोलिसांचा हलगर्जीपणा, व्यापारी आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भीती, पोलिसांकडून केवळ आश्वासने, नागरिक संतप्त। मूर्तिजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। यामुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। बस स्टँड परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना म्हणजे भाजपाचे उपाध्यक्ष राम मोहनलाल जोशी यांच्या आई पुष्पा मोहनलाल जोशी यांच्या गळ्यातील 2 तोळ्यांची सोन्याची चेन चोरीला गेली। या दागिन्याची अंदाजे किंमत 1.5 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे। भरगर्दीत चोरट्याने ही चोरी केली आणि तो बिनधास्त फरार झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। शहरात चोरीच्या घटना सातत्याने वाढत असताना देखील पोलीस प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केली नाही, हे धक्कादायक वास्तव आहे। काही दिवसांपूर्वी देखील बाजारपेठ, रेल्वे स्टेशन आणि गजबजलेल्या भागांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या, परंतु एका घटनेचा उलगडा न होता नवनव्या चोरीच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत। हे लक्षात घेता पोलीस प्रशासनाचा सुस्त आणि बेजबाबदार कारभार उघड होत आहे। शहरातील व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये आता असुरक्षिततेची भावना बळावत चालली आहे। दुकाने आणि घरे फोडली जात असताना नागरिकांना वाटते की पोलिसांची भूमिका केवळ FIR नोंदवण्यापुरतीच मर्यादित आहे। जर पोलिसांनी गस्त वाढवली असती आणि कठोर कारवाई केली असती तर आज शहरात चोरट्यांचा असा धुमाकूळ दिसला नसता। या घटनेनंतर पोलिसांना तक्रार देण्यात आली असली तरीही पोलिसांनी नेहमीप्रमाणे आम्ही तपास करत आहोत, लवकरच आरोपींना पकडू असे आश्वासन दिले। परंतु मागील अनेक घटनांमध्ये पोलिसांनी तसेच आश्वासन दिले होते आणि आजपर्यंत चोरट्यांचा शोध लागलेला नाही। यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होत चालला आहे। शहरात CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था असूनही चोरट्यांना शोधणे कठीण होत आहे, हे पोलिसांच्या निष्क्रियतेचे प्रतीक म्हणावे लागेल। जर पोलीस चोरीच्या घटनांवर गंभीरतेने लक्ष केंद्रित करत नसतील तर येत्या काळात मूर्तिजापूर शहरात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होईल। नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आता पोलीस प्रशासनाला अधिक जबाबदार बनवण्यासाठी आवाज उठवला आहे। पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर दखल घेत गस्त वाढवावी आणि संशयित चोरट्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी होत आहे। पोलिसांनी तातडीने हे पावले उचलणे आवश्यक। शहरात गस्त वाढवावी आणि प्रमुख ठिकाणी सतत पोलीस तैनात करावेत। CCTV फुटेज तातडीने तपासून संशयितांना अटक करावी। स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून सुरक्षा उपाययोजना मजबूत कराव्यात। आधीच्या चोरीच्या घटनांची उकल करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी। जर पोलिसांनी आता तरी योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर मूर्तिजापूर शहरातील नागरिकांचे सुरक्षितता धोरण संपूर्णतः धोक्यात येईल। पोलिसांनी आपली जबाबदारी ओळखून तत्काळ कठोर पावले उचलावीत अशी मागणी आता सर्वत्र केली जात आहे। प्रतिनिधी दीपक थोरात, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, मूर्तिजापूर। आज सकाळी 10:30च्या दरम्यान माझी आई बसने कारंजाला जात असताना त्यांच्या गळ्याची चेन चोरी गेली। ते मला माझे शेजारी रमाकांत येदवार यांनी फोनवर सूचना दिल्यानंतर मी पोलीस स्टेशन गाठले, पोलीसमध्ये कंप्लेंट केली। हे सर्व प्रकार मूर्तिजापूर शहरातील चोरीचे प्रकार जास्त प्रमाणात वाढले आहे। मागील 2-3 महिन्यापासून चोरीचा सपाटा चालू आहे। यावर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे। यावर SP साहेबांनी गांभीर्याने घेऊन यावर तत्काळ काही ना काही उपाययोजना करावी, अन्यथा जनतेला यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।